आता वाजलेले आहे सकाळचे 5:30 आणि 5:30 वाजता मी उठलेली आहे। आज सकाळी लवकर उठून सकाळी कामं पण करायची असतात, कारण मुलांना सकाळी कॉलेजला जायचं असतं, मुलीला आणि मुलाला क्लासमध्ये, आणि सर्वांची शाळेची गडबड असते, क्लासची गडबड असते। तर मग मी आज लवकरच उठून गेले सकाळी। आजपासून मी लवकरच उठणार आहे। सकाळचे वाजले होते 5:30, तर मग मी उठले आणि सर्वात आधी अंगण झाडून घेतलं आणि अंगणामध्ये थोडंसं पाणी वगैरे शिंपडून घेतलं, कारण अंगणामध्ये उठल्या आपण झाडू मारणे आणि पाणी शिंपडणे खूप महत्त्वाचं असते, कारण जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर आपल्या घराच्या असते, तर ती आपण पाणी मारल्याने झाडझूड केल्याने ती निघून जाते। तर त्यानंतर मग मी आधी पटकन ब्रश करून घेतला, कारण उठल्या मला ब्रश करायची सवय आहे। तर ती मग ब्रश केल्यानंतर मग मी इथे अफ्रेश घ्यायचं होतं मला। मी अफ्रेश घेण्यासाठी इथे गॅसवर पाणी ठेवलं गरम करायला पाणी ठेवलं आणि त्यामध्ये थोडंसं अफ्रेश घेतलं। 1.5 चम्मच जवळपास 1.5 चम्मच मी अफ्रेश घेते आणि त्यात गरम पाणी पण टाकून घेते। तर ही आहे माझी अफ्रेशची बॉटल, हर्बल लाईफ न्यूट्रिशन म्हणून, तर एनर्जी ड्रिंक म्हणून आहे। तर खरोखर ना हे अफ्रेश घेतल्याने खूप एनर्जी आपली टिकून राहते, खूप मस्त वाटते आपल्याला दिवसभर। तर मग मी इथे आता सकाळी पटकन पाणी ठेवलं गॅसवर आणि अफ्रेश घेऊन घेते। इथे पाणी टाकून घेते मी गरम कपामध्ये, एवढं हे असं एनर्जी ड्रिंक घेते आणि सर्व आधी मस्तपैकी आपल्या हेल्थची काळजी घेण्यासाठी मी हे अफ्रेश घेत आहे, कारण मला हेल्थ इश्यू बऱ्याच प्रमाणामध्ये आता हळूहळू वाढत चालले होते माझे। तर मी म्हटलं चला तर आपण एनर्जी ड्रिंक घ्यायला सुरुवात करू, न्यूट्रिशन घ्यायला। तर मग इथे मी आली किचनमध्ये। दिशासाठी आज टिफिन बनवायचा होता। टिफिनमध्ये मला बटाट्याची भाजी आणि चपाती तिला बनवून द्यायची होती, कारण नाश्त्यासाठी सकाळी नाश्त्याला दिल्यापेक्षा मी भाजी पोळीच तिला बनवून देत असते, कारण ती सकाळी 7ला एकदा घराबाहेर पडली की डायरेक्ट 4ला येते। तर त्यानंतर मग मी तिचा डबा पॅक केला आणि इथे स्वतःसाठी वेळ काढायचा असतो मला अर्धा तास जवळपास। तर मी इथे व्यायाम करायला आलेली आहे। आता मी इथे व्यायाम करून घेते, स्वतःसाठी थोडासा अर्धा तास तरी मी रोज देते, कारण आपल्याला बऱ्याचशा हेल्थ इश्यू असतात आणि आपल्या शरीरामध्ये असा जडपणा आलेला असतो, थोडी एनर्जी आपल्याला कमी पडत आहे असं वाटत असेल तर खरोखर ना तुम्ही व्यायाम करा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःला वेळ द्या, कारण आपल्याला दिवसभर कामं असतात। प्रत्येक गृहिणीला असे दिवसभर कामं राहतात। तर मग इथे आता व्यायाम झाल्यानंतर मी अंगणामधले जे पाणी टाकलेलं होतं ते सोकलं होतं, तर तिथे मग मी आता रांगोळी टाकून घेते, कारण दारामध्ये रांगोळी टाकली की नाही खरोखर खूप छान वाटते, मस्त असं प्रसन्न वाटते। तर मग मी आता इथे दारामध्ये रांगोळी काढायला घेतलेली आहे। ते मस्तपैकी छान दोन्ही बाजूला मी पावलं काढून घेते आणि स्वस्तिक काढून घेते। त्यानंतर मग मी इथे हळदी कुंकू टाकून घेतलं रांगोळीवर आणि अंगणामध्ये एक छोटीशी साच्यानेच रांगोळी काढणार आहे, कारण की वेळ फार कमी आहे, सकाळी कामाची खूप धावपळ असते। तसं तर मला हाताने छान अशा रांगोळ्या पण येतात, मला रांगोळ्या काढायला खूप आवडतात, खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढते मी, पण आता मी वेळ कमी असल्यामुळे साच्याचाच वापर करून राहिलेली आहे। इथे आता स्वयंपाक केल्यानंतर पण मला नाश्ता पण बनवायचा असतो, कारण माझा मुलगा नाश्ता करूनच ट्युशनला जात असतो, त्याला 8ला ट्युशनला गेला की तो 10ला घरी येतो। तर मग मी त्याच्यासाठी आता इथे रांगोळी झाली की लगेच नाश्ता पण बनवायचा आहे मला, त्याला नाश्ता बनवून देणार आहे। आणि इथे मस्त अशी सुंदर रांगोळी काढून घेतली बघा, छोटीशी रांगोळी, आणि साच्याने काढलेली रांगोळी खरोखर खूप एकसारखी। आणि हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि आज आहे दिवस बुधवार, आणि आता आज मी तुम्हाला सकाळचं रुटीन शेअर केलेलं आहे, अगदी माझी सकाळची सुरुवात कशी होते आणि मी काय काय कामं करते, माझे सकाळी कोणकोणते कामं करते हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। तर हे बघण्यासाठी माझा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग इथे आता सकाळी मी स्वयंपाक जो झाला होता माझा, बटाट्याची भाजी आणि पोळी मी बनवलेली होती, त्यानंतर परत मी आणखी दुसऱ्या वेळेस स्वयंपाकाला लागली। इथे आता मी पटापट चपात्या करून घेते आणि एक साईडला मी कुकर पण लावून घेतलेला आहे
आणि आज मी बनवणार आहे आलूची आणि बटाट्याची भाजी। आलू बटाट्याची भाजी मस्तपैकी कुकरमधली खूप छान भाजी होती ही। कुकरमध्ये लावलेली भाजी खूप टेस्टी होते, मला तर खूप आवडते। कसं आहे, सकाळी एकदा माझा स्वयंपाक झालेला आहे, मुलांना मी टिफिन दिलेला आहे आणि आता दिशा तर गेलेली आहे शाळेमध्ये आणि केदार जाणार आहे, तर केदारसाठी मी इथे स्वयंपाक बनवते आणि आमच्यासाठी पण बनवून घेते, कारण माझी देवपूजा पण व्हायची होती। मला स्वयंपाक करून पटापट स्वयंपाक आटोपून देवपूजा करायची आहे, कारण आपण देवपूजेला पुरेसा असा वेळ द्यायचा, म्हणून मी आधी स्वयंपाक करून घेत असते आणि स्वयंपाकापासून निवांत माझा वेळ असतो थोडा स्वयंपाक झाल्यानंतर तो देवपूजेसाठी, कारण देवपूजा करायला म्हटलं तर निवांत वेळ पाहिजे आणि मनाला प्रसन्नता वाटते देवपूजा केल्याने। मला तर खूप आवडते, रोजच्या नित्य कामामध्ये माझी देवपूजा खूप महत्त्वाची आहे। तर इथे मी देवपूजा केलेली आहे, अशा प्रकारे ही आहे माझी आजची पूजा। तर ही कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर हे आहे माझी देवपूजा। मना निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्वर प्रगामी अशक्य। तर इथे आता हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। एक ट्रेनिंग सेमिनारला गेलेली होती मी, हर्बल लाईफ न्यूट्रिशनच्या सेमिनार होता नागपूरला, तर मी तिथे गेली होती, तर तिथला हा व्हिडिओ आहे। तर तिथे छान सर्वांना मस्तपैकी प्रशिक्षण दिलं आणि जे मोठे मोठे स्पॉन्सर होते, जे मोठे मोठे हे होते आपले, ज्यांनी या बिझनेसमध्ये सक्सेस मिळवलेला आहे, ते सर्वजण इथे आलेले होते। त्यांनी सर्वांनी आपापली स्टोरी आमच्याबरोबर शेअर केली आणि आम्हाला न्यूट्रिशनची माहिती दिली आणि त्यांनी कशाप्रकारे हे न्यूट्रिशन आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे ते पण सांगितलं आणि इथे कशाप्रकारे सर्वजण मस्तपैकी आपली लाईफ एन्जॉय करत आहे। सर्वांनी खूप मस्त मजा केली, मस्ती केली, सर्वांनी भरपूर असा डान्स केला। सर्वजण एक जण येऊन मॅमला हायफाय करत होते सर्वजण, आणि हायफाय करण्यामागे पण बरेचशी कारणं आहे, ते पण मी हळूहळू तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यानंतर प्रोग्राम झाल्यावर मी इथे भेटलेली आहे ओम सरांना आणि संध्या मॅडमला, त्यांच्यासोबत आम्ही फोटो काढले आणि छानपैकी मस्त अशा गप्पा पण केल्या। सर पण खूप छान सांगत होते मस्तपैकी समजवून आणि खूप हॅपी होते सर्वजण इथे। हे बघा, हे सकाळी 7-8 वाजता पण कामाला लागले होते, तर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत त्यांची एनर्जी कशी फुल होती, कारण हे नेहमी न्यूट्रिशन घेतात आणि व्यायाम करतात। सर्वजण खूप मस्त हेल्दी होते, सर्वजण खूप छान असे फिट होते सर्वजण इथे। तर सगळ्यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य पण आम्हाला सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही निघालो इथे बाहेर हॉटेलच्या, तर 5 स्टार हॉटेल आहे हे नागपूरचं। तिथे बाहेर आल्यानंतर मग मस्तपैकी आम्ही आता थोडंसं फ्रेश झालो आणि आम्हाला यायचं होतं परत गावाकडे, मग गावाकडे परत यायला निघालो आम्ही आणि मस्त असं वातावरण झालेलं होतं परत येताना। हे बघा, हे सूर्यनारायण आता इथे मावळत आहे, सूर्यभगवान, तर मला छान वाटलं हे वातावरण। तर मी म्हटलं चला आज तुमच्याबरोबर मी शेअर करते, मला तुमच्याबरोबर शेअर करण्याची इच्छा झाली हे आजचं वातावरण। तर हे बघा कसं वाटत आहे तुम्हाला, तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि हा एक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, हर्बल न्यूट्रिशनचा जो एक स्पेशल व्हिडिओ आहे। अच्छा सॉरी, मी शेअर नाही केलेला, तो मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे, मला वेळ सापडेल त्या दिवशी। तर हा होता माझा आजचा न्यूट्रिशनचा व्हिडिओ, तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझी देवपूजा कशी वाटली, सकाळी सकाळी मला कामाची कशी गडबड असते, तर मी थोडीफार तुम्हाला शेअर केलेली आहे, कारण इतक्या डिटेलमध्ये तर आपल्याला शेअर करणं कोणालाच शक्य नाही आहे, कारण आपल्याला आणखी घरातले कामं असतात, कुठे कुठे आपण व्हिडिओ शूट करू शकतो आणि कुठे नाही करू शकत। तर मग मी इथे अशा प्रकारे माझे हे जे सकाळी 5:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत माझी जे कामं होते ते मी तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर केलेले आहे। ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.